कधी कधी ना आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या नसतात पण त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात, त्या गोष्टींचा आनंदच वेगळा असतो. मिनी ब्लॉग विथ रेश्मामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी रेश्मा आणि मी राहते बँगलोरमध्ये. आता आज असं काय आम्ही ठरवलं नव्हतं. सकाळचा रोजचा जसा नॉर्मल दिवस असतो तसा दिवस होता आमचा. मी स्कूलमधून जाऊन आले आणि हे बोलले की आपण थोडंसं बाहेर जाऊ म्हणून. भैयांना पण, गणेश भैयांना पण सुट्टी आहे, मला पण सुट्टी आहे आणि तुम्ही शंभू पण स्कूलला जाऊन आले, तो पण स्कूलला जाऊन आले. आता काही काम नाही आहे, आपण थोडंसं फिरून वगैरे येऊ, नाही का. म्हणजे खूप दिवस झाले आम्ही असं काही बाहेर पण गेलो नव्हतो. आणि पोरांना तेच लागतं नाही का, थोडंसं वातावरण चेंज वगैरे झालं का मस्त वाटतं म्हणून. आणि मी घरी आले, माझं घरचं काम आवरलं, भांडे कपडे आम्ही सगळे जेवलो आणि मग आम्ही बाहेर निघालो जायला. असं काही ठरलं नव्हतं की कुठं जायचं कुठं नाही. यांचं बोलणं झालं होतं फक्त. आणि नंतर कळलं की मंदिरात जायचं म्हणून. मग घरी आल्यावर आवरलं मोस्ट, म्हणजे साडी वगैरे ड्रेसअप करून जायला थोडासा टाईम लागला आम्हाला. 3 वाजता मी घरी आले, 3 वाजता आवरलं सगळं, जेवण वगैरे सगळं करून मग साडी वगैरे घालून आम्ही 4 वाजेपर्यंत घरून निघालो असेल. 4 ते 8पर्यंत आम्ही म्हणजे जाऊन आलो. आणि आज आम्ही पहिल्यांदा मेट्रोने चाललो होतो. पहिल्यांदा म्हणजे तसं आम्ही मेट्रोने गेलो आहे, पण जास्त करून आमचा प्रवास गाडीचाच असायचा. मेट्रोने प्रवास म्हणजे प्रवास छान झाला आमचा, नाही का. टाईम पण कमी कमी झाला आमचा, म्हणजे गाडीवरती जायला जास्त टाईम लागतो ना. आणि मेन म्हणजे इव्हिनिंग टाईमला ना बँगलोरमध्ये ट्रॅफिक खूप राहतं, त्याच्यामुळे ना आम्ही मेट्रो चूज केली होती. आणि प्रवास खूप छान झाला आमचा. आणि आम्ही इस्कॉन मंदिरात गेलो होतो, राधाकृष्णजींचं मंदिर होतं. छान होतं मंदिर, पण मी इथून जाणं येणं जायला यायला जास्त थोडासा टाईम लागला आम्हाला. मेट्रोने जरी गेलो असलं तरी थोडीशी गर्दी पण होती आणि टाईम पण लागला होता जायला. पण मंदिर खूप छान होतं. मंदिरामध्ये व्हिडिओ जरी अलाउड नसला ना, तर तिथं गेल्यानंतर ना एक वेगळाच आनंद भेटतो. मला माहिती पुढे गेला म्हणणार आहे व्हिडिओ नॉट अलाउड. ओंकारच्या ओंकार. असं बाहेरचं व्ह्यू पाहिल्यानंतर ना आम्ही आतमध्ये गेलो होतो, कारण की वातावरण खूपच छान झालं होतं. आणि आतमध्ये तर काही कॅमेरे अलाउड नाही, त्याच्यामुळे मी थोडासाच पहिलं मंदिर आहे जिथं आम्ही सुरुवातीला गेलो होतो, त्या मंदिराचा थोडासा व्हिडिओ, म्हणजे थोडंसं एक झूम करून फोटो घेतला आहे. तिथे समोरच दाखवते की फोटो अलाउड नाही म्हणून. राधाकृष्णांची मूर्ती होती आणि त्याच्यासमोरच श्री जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांची छोटे छोटे म्हणजे छोट्या मूर्ती समोर मांडलेल्या होत्या. आणि वातावरण म्हणजे मंदिर खूपच छान होतं पाहायला गेलं तर. आणि आतमधूनच बाहेर जायला होतं, म्हणजे एक असं आयताकृती या प्रकारात असं ते मंदिर पसरलेलं होतं. आणि जसं जसं आम्ही पुढं पुढं जातो तसं अशा मूर्त्या इतक्या छान छान होत्या, जसं की म्हणजे कृष्णाजींचं ना नरसिंह अवतार, महालक्ष्मीचं, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं हे म्हणजे फोटो, म्हणजे मूर्ती वेगवेगळी येते आणि प्रत्येकाचं वेगवेगळं मंदिर होतं. आता एवढं काही जास्त माझ्या लक्षात नाही आहे. जसं जसं मी जसं जसं आतमध्ये चालून तसं तसं एक वेगळंच म्हणजे मंदिर वाटत होतं, असं वाटत होतं मला. जेवढं आतमध्ये व्हिडिओ काढताना मी तेवढं व्हिडिओ काढायचा ट्राय केला होता, पण तिथं सिक्युरिटी एवढी होती ना की मला कॅमेरा अलाउड नाही, म्हणजे कॅमेरे लावलेलेच आहेत तिथे, त्याच्यामुळे जास्त मोबाईल यूज करताच येत नाही मंदिराच्या आतमध्ये. आम्ही जास्त करून आम्हालाच घेतलं आहे आणि मंदिराचे बाहेरचे कोरीव काम घेतले. आणि जिथं मंदिरात म्हणजे तिथं मूर्ती आहे ना, तर तिथंच कॅमेरे लावलेले असतात आणि मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे एवढी रिस्क नाही घ्यायची. त्याच्यामुळे मी बाहेर जिथं आम्हाला फ्री पेस भेटला होता तिथंच फक्त थोडीशी रेकॉर्डिंग काढली आहे. आणि मंदिर पाहिलं असं ना तर मी इतकं कोरीव आणि इतकं छान आहे ना. आणि तिथं आतमध्ये ना म्हणजे जसं ऐकायला येतं ना तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये, राधाकृष्णांचं सारखं गाणं चालू होतं, म्हणजे भजन म्हणत होतं ते सारखं सारखं. एक छान मंदिरातला म्हणजे
आमचा टाईम भरपूर छान स्पेस झाला आणि त्याच्यानंतरनं थोडासा आम्ही तिथला प्रसाद वगैरे एन्जॉय करून आणि तिथं स्टॉल पण छान लावले होते. पुस्तकांपासून आणि मूर्ती वगैरे फोटो फ्रेम सगळं लावलेलं होतं. तुम्हाला पाहिजे असेल तिथं. आणि ते झाले पंडित पण सांगत होते ना, थोडंसं त्या मंदिराबद्दल स्टोरी वगैरे सांगत होते. त्याच्यामुळं मला एवढं काही सगळं कॅप्चर नाही करता आलं, पण जेवढं मला घेता आलं मी तेवढं घेण्याचा खूप ट्राय केला. आणि जास्त करून आम्हाला माहिती जास्त भेटली मंदिराबद्दल. आणि असं थोडंसं चेंज पण होत राहिलं पाहिजे ना, की सगळं डेलीचं नेहमीचं तेच म्हणलं की आपली थोडीफार चिडचिड पण होऊन जाते. थोडंसं स्पेस चेंज झाला की म्हणजे बाहेरून फिरून आलं की आपले काही राग वगैरे निघून जातं, असं नाही का. त्याच डेली त्याच कामाने रुटीनने चिडचिड होत असते ना, ते म्हणजे फ्रेश होऊन जाते, एक माइंड फ्रेश होऊन जातो. आणि हा ओंकार सारखाच मध्ये मध्ये येत होता, मग मला पण मोबाईल पाहिजे, मला पण मोबाईल पाहिजे. Sebenarnya apa? अब उसको समझ में नहीं आता, वो पढ़ देता है कोई। अच्छा, फिर तो आप ही सुनाइए ये पढ़ने का नको का नको। तो अगर आप इसको करेंगे तो ये बुक बहुत इजीली समझ सकते हैं, बहुत आसानी से। हे पण छान देते नाही खायला बी घ्या. काय घेता? काढा ना मग. एक व्ह्यू दाखवू देता मग व्ह्यूवर्सला माझ्या. एक व्ह्यू बँगलोर सिटी. ಮಾಡ್ದೆ ಬಿಲ್ಡಿಂಗು काय नको करू. राधाकृष्णजींची एक फोटो फ्रेम घेतला आणि थोडासा प्रसाद घेतला तिथला आणि थोडासा व्ह्यू एन्जॉय करून फोटो वगैरे काढून आम्ही हा गरम गरम प्रसाद खायला आलो. आता शंभूची ही परिस्थिती होती की प्रसाद खायचा कसा, त्याच्यामुळे त्याचे पप्पा त्याला खाऊन दाखवत होते की कसा खायचा म्हणून. तो म्हणत होता मला स्पून पण नाही, मी बोटाने कसं खाऊन, हा खूप गरम आहे, तुम्हाला बरं म्हणून. जसं ओंकार खात होता तसं त्याला खायला जमत नव्हतं. आणि दिवसाच्या टायमिंगला आम्ही 5 वाजता इव्हिनिंगला गेलो त्या टायमिंगपेक्षा आत्ता जे टायमिंगला आम्ही निघतोय मंदिराच्या बाहेर त्या टायमिंगला लायटिंग वगैरे म्हणजे मंदिराचं एक वेगळंच रूप पाहायला भेटत होतं आम्हाला. आणि व्ह्यू खूप छान झाला होता रात्रीच्या दिवसापेक्षा, म्हणजे इव्हिनिंगपेक्षा. लायटिंग वगैरे खूपच छान दिसत होतं ते. आणि आता तिथून ज्या टायमिंगला आम्ही आलो त्या टायमिंगला आय थिंक तरी झाले असतील 7 वाजले असतील आम्हाला तिथंच. आणि इव्हिनिंगच्या टायमिंगला एवढी तरी गर्दी नव्हती, पण नाईट टायमिंगला जास्त गर्दी वाढली होती मेट्रोला पण. त्याच्यामुळं आम्ही जास्त टाईम न घालवता मंदिरातून दर्शन वगैरे थोडासा प्रसाद वगैरे खाऊन आम्ही निघालो रिटर्न परतीच्या प्रवासाला. आणि एकंदरीत छान गेला आमचा दिवस नाही का. मस्त म्हणजे मंदिरात फोटो जरी नाही काढून दिले तरी दर्शन वगैरे छान झालं, थोडंसं भजन वगैरे ऐकलं, थोडासा प्रसाद छान गेला. म्हणजे असं थोडा तरी स्पेसिफिक टाईम पाहिजे की त्या टायमिंगमध्ये आपण थोड्या टाईममध्ये जरी गेलं तरी आल्यानंतर आपल्याला फील झालं पाहिजे की आपण थोडंसं एन्जॉय केलं वगैरे. आणि त्यात फॅमिलीसोबत असलं की म्हणजे मस्त एन्जॉय होऊन जातो. आणि पोरांना पण थोडासा एक चेंज पाहिजे, बाबा डेली आपलं तेच रुटीन नाही का, उठायचं, शाळेत जायचं,
शाळेचं पाहायचं. आणि शंभूचे पण आता पेपर संपत आले होते, त्याच्यामुळे आम्ही बाहेर गेलो होतो. आणि ओमकार मस्त एन्जॉय करत होता. आणि त्याला असा ओपन कॅमेरा दिसला का त्याने लगेच मोबाईल घेणार, मला दाखव माऊ, मी दाखवतो कसं करायचं ते. आणि मेट्रोमध्ये ना बँगलोरमधलं ट्रॅफिक किती ते तुम्हाला मी दाखवते थोडासा. त्याचा मी थोडासा व्हिडिओ काढला होता. आणि त्याच्यानंतर ना ट्रॅफिक पाहिलं असं वाटलं बरं झालं आपण मेट्रोने आलो, नाहीतर फसलो असताना परत लवकर यायला टाईमच नसता भेटला. तरी आम्हाला 2 तास भेटले तिथं. 4 वाजता निघलो आम्ही, 5 वाजता 1 तासात पोचलो तिथं. आणि 8 वाजेपर्यंत आम्ही रिटर्न आलो होतो घरी. मेट्रोचा प्रवास म्हणजे लवकरच झाला आमचा. थोडीशी गर्दी होती पण थोडंसं पोचलो आम्ही, लवकर पोचलो. आणि व्ह्यू वगैरे एन्जॉय करून मस्त छान गेला एकंदरीत दिवस आमचा. आणि तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायचे असतील ट्रॅव्हलिंगचे, माझ्या स्कूलचे वगैरेचे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. आणि हे ओमकारचं जरा जास्त शंभूवरती प्रेम होतं चाललं होतं ट्रेनमध्ये. त्याचा एक छोटासा मोमेंट मी काढला आहे. आणि तो म्हणजे खूपच छान, म्हणजे ज्या टायमिंगला जसं आम्ही जातो ना तसा तो रिटर्न कधीच येत नाही. काही ना काही गोंधळ त्याचा चालूच असतं. जसं हसत जातो ना तसं रडत येतो तो मागं. आणि आज तो झोपला सारखा, म्हणजे काय ओंकार स्लो स्लो चालायचे असते.